नमस्कार, मी पंजाब दत्त. काय झालं की प्रसार माध्यमातून काय होऊ लागलं की यावर्षी 2026ला दुष्काळ पडणार आहे अशा बातम्या पसरत आहेत. तर या ठिकाणी 2026ला मात्र सरासरी इतका पाऊस पडणार आहे, जेमतेम पडणार आहे. मात्र पिकाला लागल तसा पडणार आहे. मात्र पिकं मात्र खूप चांगले येणार आहेत म्हणून हा अंदाज 2026चा लक्षात यायचा. आजपासून जवळपास 20 तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, पाऊस काय येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. पण त्याच्यानंतर काय होणार आहे, 21, 22, 23च्या दरम्यान पाऊस पुन्हा परत पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांना लक्षात यायचा. का ज्यांचा कांदा असेल, गहू असेल तर तुम्ही काय करा, 20 तारखेपर्यंत तुम्ही काढणीची तयारी ठेवा. राज्यात सांगायचं झालं तर 20 तारखेपर्यंत कसला पाऊस येणार नाही, काही चिंता करायची गरज नाही. फक्त मात्र उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. चांगलं काही ठिकाणी 38 अंश, कुठं 39, कुठं 40, 41, 42, 43 अंशापर्यंत उन्हाचा पारा वाढणार आहे म्हणून हा अंदाज देखील सर्व पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी, खानदेश, मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. तसेच मी या जुन्नर तालुक्यामध्ये आहे म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो. ह्या जुन्नरच्या पलीकडे कोकणपट्टी आहे. तर या कोकणपट्टी शेतकऱ्याचे मला फोन आले, त्यांच्याकडे आंबा उत्पादक आहेत. तर त्यांना सांगू इच्छितो की म्हणजे कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, पुणे जिल्हा, असाच हे पट्टा चांगला नाशिकपर्यंत हे जे पट्टा आहे ना, ह्या पट्ट्यामध्ये मात्र 19 तारखेच्या नंतर त्यामध्ये त्या परिसरामध्ये पावसाचं वातावरण होणार आहे. 20 तारखेपासून या कोकणपट्टीच्या म्हणजे आपलं या साताऱ्यापासून ते इकडे इगतपुरीपर्यंत ह्या पट्ट्यामध्ये पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून ही अंदाज त्या कोकणातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे वळू, म्हणजे नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, नाशिक जिल्ह्यात झालं, त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 20 तारखेपर्यंत तुमच्या इकडे कसला पाऊस येणार नाही म्हणून हा अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे वळू. नांदेड जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर ह्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 20 एप्रिलपर्यंत कसला पाऊस येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. त्याच्यानंतर विदर्भ 6, 5, 11 जिल्हे, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती ह्या विदर्भ, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या 11 जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उन्हाचा पारा वाढत जाणार आहे, पाऊस काय येणार नाही म्हणून तुम्ही तुमच्या हळद शिजवू शकता, कांदे काढू शकतात. पाऊस काय येणार नाही म्हणून हा देखील अंदाज त्या विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तसेच महाराष्ट्राच्या लगत जे तेलंगणा आहे, तेलंगणातल्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता म्हणजे जवळपास 20 तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे. कर्नाटकमध्ये देखील कोरडं राहणार आहे. कर्नाटकच्या इकडे कोल्हापूर, सातारा त्या परिसरात देखील 18-19 तारखेपर्यंत कोरडं राहणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचं. आणि परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की अवकाळी, मी म्हटलं होतं ना प्रत्येक 15 दिवसाला एक अवकाळी येणार आहे. तर तुम्ही बघा, एकदा आताच येऊन गेला, आता लगेच हे म्हणजे शेवटच्या आठवड्यात, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात परत एकदा अवकाळी राज्याच्या काही भागामध्ये येणार आहे म्हणून हे लक्षात यायचं. मेमध्ये देखील तसंच परिस्थिती राहणार आहे. मेमध्ये देखील 2 अवकाळी येणार आहेत, त्याचा आपण नंतर मेसेज दिला जाईल.